कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। गेल्या 4 महिन्यापूर्वी आम्ही कोपरगावात परिवर्तन झालं आणि आम्ही नगरपालिकेचा चार्ज घेतला। विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बहुमत घेऊन आणि नगराध्यक्षपदाची निवड निवडून आम्ही नगरपालिकेत चार्ज घेतला। त्यानंतर आतापर्यंत विविध विकास कामं आमची चालू आहे। तुम्ही विचारता का मी सांगत चालू? आता पहिल्यांदा स्वच्छतेचं सांगतो का जुनं जे टेंडर होतं त्याच टेंडरमध्ये कमी माणसं असतानाही स्वच्छता होत नव्हती। तेवढेच माणसं आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो तेवढ्याच माणसांकडून आम्ही 100% नाही म्हणणार पण 50% स्वच्छतेला प्राधान्य दिलं आणि ते कामकाज केलं। मग ते स्वच्छता अभियान असेल, आमचे सगळे नगरसेवक असतील, सभापती असतील, यांनी उभं राहून शहर स्वच्छतेला प्राधान्य दिलं। तर जुन्या टेंडरमध्ये 134 माणसं हे कॉन्ट्रॅक्टरचे होते आणि 75 हे परमनंट नगरपालिकेचे कर्मचारी होते। जुन्या टेंडरमध्ये 17 घंटा गाड्या होत्या, पण आता नवीन जर आपण बघितलं तर त्याच्यानंतर हद्दवाढ झाली आणि बरेचसे नगर वाढले। तर नवीन DPR बनवत असताना आपण त्या कॉन्ट्रॅक्टरशी चर्चा करून सगळ्यांनी बसून नवीन टेंडर करत असताना त्याच्यात आपण मॅन पॉवर वाढवलं का जेणेकरून शहर अजून स्वच्छ होईल। तर आता जे नवीन टेंडर होणार आहे त्याच्यामध्ये 174 माणसं घेतलेली आहे आणि 17 ऐवजी 19 घंटा गाड्या वाढवलेल्या आहे, कारण काही प्रभाग खूप मोठमोठे आहे। आधी झाडायला फक्त 45 महिला होत्या, त्या आता 80 घेतलेल्या आहे। आणि जसा शब्द दिला होता का स्वच्छ शहर करायचं, त्या अंतर्गत ट्रक माउंटेड डस्ट कलेक्टर मशीन येणार आहे। त्याच्यानंतर 4 छोटे ट्रॅक्टर, डंपर, त्याचप्रमाणे व्यावसायिकांना ओला कचरा, सुका कचऱ्यासाठी डस्टबिनचं वाटप करणार आहे। त्यानंतर आता जर पावसाळा जो पुढे येतोय तर त्याकरता नाले सफाई सुरू केली आहे। त्याच दिवशी आम्ही सगळ्यांनी खंदक नाल्यापासून नाले सफाईची सुरुवात केली। स्वतः आमचे सभापती, त्या प्रभागातले नगरसेवक स्वतः उभं राहून सगळे नाले सफाई करून घेत आहे। आता खंदक नाल्याची नाले सफाई चालू आहे। याच्यानंतर शारदा नगर मधील शारदा इंग्लिश मीडियमची बॅक साइड, त्याच्यानंतर MSCB SHGM समोरचा हा परिसर साफ करणार आहे, कारण दरवर्षी तिथं पाणी साठतं। तसंच खडकीमध्ये जर आपण बघितलं तर जो खडकीतला जो नाला आहे त्याची पण साफसफाई करणार आहे, कारण खडकीचा नाला साफसफाई करताना तिथं थोड्याशा अडचणी आहे, कारण तिथं मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे आणि मध्ये प्रोक्लॅन JCB उतरवायला जागा नाही। तर नागरिकांनाही थोडंसं सहकार्य करावं लागणार आहे, थोडंसं नुकसानही होईल, परंतु ते जर केलं तर लोकांच्या घरात पाणी जाणार नाहीये। हे झालं नाले सफाईचं। त्यानंतर आता विरोधक म्हणतात का एक धापाही पडला नाही, कामं होत नाही। जर आपण बघितलं तर आम्ही 20 जानेवारीला आम्ही चार्ज घेतला। आज 4 महिने पूर्ण झाले। 4 महिन्यामध्ये 726 ढापे टाकले। मागच्या वर्षभरात जेवढे ढापे टाकले नाही तेवढे 726 ढापे आम्ही टाकले। आणि जे ओरडताय त्यांचा जरी प्रभाग तुम्ही विचारला तरी मी आकडेवारी सांगू शकतो। 1 नंबर मध्ये 31, 2 नंबर मध्ये 24, 3 नंबर मध्ये 37, 4 नंबर मध्ये 32, 5 नंबर मध्ये 52, 6 नंबर मध्ये 27, 7 मध्ये 77, 8 मध्ये 35, 9 नंबर मध्ये 71, 10 मध्ये 36, 11 मध्ये 81, 12 मध्ये 44, 13 मध्ये 60, 14 मध्ये 31 आणि 15 मध्ये 46 असे 726 ढापे टाकले। म्हणजे विरोधक जे म्हणतात का आम्ही काही केलं नाही, तर हे आकडेवारीच आहे आणि ही आकडेवारी आपल्याला नगरपालिकेत पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे बरेचसे जे स्ट्रीट लाईटचे लॅम्प बंद झालेले होते, प्रत्येक प्रभागातले सन्मान्य नगरसेवकांच्या डिमांडनुसार आपण ते पण बदललेले आहे। आणि बरेचशा जणांनी स्वतः फेसबुक आणि व्हॉट्सअप, इन्स्टावर पण टाकलं का नगरपालिकेच्या माध्यमातून स्ट्रीट लाईट असेल, हायमॅक्स असेल,
धापे बदलले, फक्त त्यांना ते वेळेवर आठवत नाही का आपण स्वतः काय टाकलं होतं. तसेच आता सगळे स्ट्रीट लाईट बदलतोय, 18 हायमॅक्स बसवतोय वेगवेगळ्या ठिकाणी. बाजारतळ असेल, ईदगा मैदान असेल, त्याच्यानंतर आपला अहिंसा चौकात असेल, विविध ठिकाणी आपण 18 मोठे 13 मीटरचे हायमास बसवतोय. आरोग्याचा जर विचार केला तर प्रशासक काळात नगरपालिका कोण चालवतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावर आम्हाला काही बोलायचं नाही. पण त्या काळात फवारणीचं टेंडर होतं, वर्षभरात 3 ते 4 वेळा फक्त फवारणी व्हायची. आम्ही सत्तेत गेल्यानंतर आमचे आरोग्य सभापती असतील, आम्ही फक्त एवढंच म्हटलं का ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम घेतलंय त्याला आमच्या समोर आणा. तर गेला महिनाभर तो कॉन्ट्रॅक्टरच समोर आला नाही. मग त्याला कोणाचा आशीर्वाद होता आणि कोणाचा धाक होता हे काय आम्हाला समजलं नाही. शेवटी आम्ही नगरपालिकेची यंत्रणा घेऊन आरोग्याचं फवारणीचं काम चालू केलं, कारण जोपर्यंत पहिल्या कॉन्ट्रॅक्टरची मुदत संपत नाही तोपर्यंत नवीन टेंडर काढता येत नव्हतं. मार्च महिना झाल्यानंतर आता आम्ही नवीन टेंडर काढलेलं आहे. आता आचारसंहिता आहे म्हणून ते थोडंसं थांबलेलं आहे, पण तरी 2-3 दिवसात आपण फवारणीसाठी डेल्टा फ्लो असेल, डेल्टा मेथिलीन असेल, प्रोटेक्स असेल, या औषधाची फवारणी वर्षभरातून पावसाळा सोडून 8 वेळा करणार आहे. म्हणजे साधारण दर महिन्याला औषधाची फवारणी करणार आहे. 1 टन पुरा व्हायला 15 दिवस जाणार आहे. तर त्या औषधाची फवारणी चालू करणार आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर घरपट्टी आणि पाणीपट्टी, तर घरपट्टीची जर मागणी बघितली तर 9,18,00,000 रुपये वर्षभराची मागणी आहे. आम्ही सत्तेत बसल्यानंतर 2 महिन्यानंतर आमच्या सगळ्या नगरसेवकांनी प्रयत्न केले, प्रशासनाने प्रयत्न केले, शिवसाहेबांनी प्रयत्न केले, त्यानंतर ती 6,34,00,000 रुपये वसूल झाले. थकबाकी राहिली 2,84,00,000 आणि पूर्वीची थकबाकी 5,70,00,000 रुपये. 5,70 आणि 2,84 मिळून आता नुसती घरपट्टी 8,54,00,000 रुपये थकबाकी आहे. या थकबाकीमध्ये 94,00,000 रुपये ही शासकीय मालमत्तेची आहे. तहसील असेल, सरकारी दवाखाना असेल, MSCB असेल, PWD असेल, पाटबंधारे विभाग यांची 94,00,000 रुपये थकबाकी. यासाठी सुद्धा ज्यावेळी कलेक्टर साहेब कोपरगावात आले आम्ही त्यांनाही तसं पत्र दिलेलं आहे. त्यानंतर पाणीपट्टीचा जर विचार केला तर पाणीपट्टी आहे आपली मागणी 5,68,00,000 रुपये आणि वसूल केली आपण 3,35,00,000 रुपये. चालू थकबाकी राहिली पाणीपट्टीची 2,33,00,000 रुपये आणि मागील थकबाकी आहे 2,78,00,000. अशी मागील व चालू धरून 5,11,00,000 रुपये ही सगळी थकबाकी राहिलेली आहे. या थकबाकी बरोबर जर आपण बघितलं तर पाणीपट्टी आणि लाईट बिल याचा जर विचार केला तर आम्ही सत्तेत आलो त्यावेळी 31 डिसेंबर 2025 रोजी 48,00,000 रुपये फक्त नफा फंडात होते. त्यावेळी 10,19,00,000 रुपये पाणीपट्टी थकलेली आहे. म्हणजे आम्ही बसलो त्यावेळी आमच्या डोक्यावर 15 कोटीचं कर्ज आहे, थकबाकी 10,19,00,000 रुपये पाणीपट्टी थकलेली आहे. त्याचप्रमाणे लाईट बिल जवळजवळ 70,00,000 रुपये थकलेलं होतं. तर बसल्यानंतर आम्हाला नोटीस आल्या का आपलं पाणी बंद का करू नये. तर आम्ही बसल्यानंतर साधारण 60,00,000 रुपये पाणीपट्टी आतापर्यंतची भरली. म्हणजे आधी साधारण डिसेंबर 2021 ला 2.5 कोटी रुपये पाणीपट्टी थकलेली होती. तर तिचे हप्ते पाडून आणलेले होते 24 हप्ते. जे हप्ते संपायला पाहिजे होते नोव्हेंबर 2023 ला, पण ते पण हप्ते थकलेले होते. त्याच्यातले बरेचसे हप्ते थकले होते. तर जानेवारीत आम्ही आल्यावर 21,00,000 रुपये पहिला हप्ता भरला त्यांचा थकबाकीतला आणि उरलेले जे 2 हप्ते थकलेले आहे आज रोजी ते 26,54,000 रुपये 2-3 दिवसात आम्ही ते पण भरणार आहे. म्हणजे असे जवळजवळ 50,00,000 रुपये पाणीपट्टी भरली. आणि हे हप्ते थकवल्यामुळे, पाणीपट्टी थकल्यामुळे पुढचं पाण्याचं ऍग्रीमेंट नगरपालिकेला करता आलं नाही. नगरपालिकेच्या फिल्ट्रेशन युनिट आपल्या पाणी ज्या तळ्यात घेतो त्याकरिता वॉटर मीटर बसवणं गरजेचं होतं. ते न बसवल्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणीपट्टीचा
दंडात येतोय आपल्याला. म्हणजे जर आपण बघितलं तर 28/2/2026 अखेर 2,17,00,000 ही पाणीपट्टी, फक्त पाणीपट्टी. त्याच्यावर लोकल सेस 20% हा फिक्स असतो, 40 लाख रुपये. परंतु मागची पाणीपट्टी न भरल्यामुळे यांना करार करता आला नाही. हा करार न करता आल्यामुळं ही पाणीपट्टी थकली. ह्या पाणीपट्टीवर पेनल्टी बसली 4,58,00,000 रुपये. म्हणजे मागच्या चुका झाल्यामुळं फक्त जिथं 2,02,5 कोटी रुपये भरायचे होते, 2,57,00,000 रुपये, ते न भरता आल्यामुळं 4,58,00,000 रुपये त्यांना आपल्याला पेनल्टी बसली. आणि त्या पेनल्टीवर ती पेनल्टी भरता नाही आली म्हणून डिले चार्जेस आहेत 3 कोटी रुपये. म्हणजे 2,57,00,000वर 7.5 कोटी रुपये आपल्याला विनाकारण भुर्दंड बसला. जे प्रशासन बघत होते, ज्यांचा कंट्रोल होता, त्यांनी हे बघायला पाहिजे होतं. परंतु त्यांना पाणीपट्टी भरण्यात स्वारस्य नव्हतं, का तर याच्यातून काही मिळणार नव्हतं. आणि उलट मागचेच हप्ते थकवले होते. तर ज्यावेळी मी इरिगेशनच्या शहाणे मॅडम यांच्याशी आम्ही चर्चा केली, तर त्या पुढचे हप्ते पाडून द्यायला तयार आहे. ही जी थकबाकी जो आपल्याला दंड झालाय, हे माफ करण्यासाठी आमचे प्रयत्न आहे का जे आपल्या जनतेचा कराचा पैसा चुकीच्या गोष्टीत जायला नको, म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे. आत्ताच आम्ही विवेक भाईंच्या मार्गदर्शनाखाली पीडब्ल्यू मिनिस्टरला पण भेटणार आहे का बाबा 2.5 कोटी रुपये जे आहे त्याचे हप्ते पाडून द्या, 2,58,00,000 उरलेली दंडात्मक जे आहे ते आम्हाला माफ करा. आणि हे झाल्यानंतर आपला करार झाल्यावर आपल्याला पाणीपट्टी पूर्ववत होईल. त्याच्यानंतर आम्ही वॉटर मीटर चालू करतोय का जेणेकरून आपण पाणी किती घेतो याचा पण हिशोब आपल्याला लागणार आहे. तसंच लाईट बिल जर बघितलं तर आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी जून ते डिसेंबर हे 38 लाख रुपये स्ट्रीट लाईटचं बिल थकलेलं होतं. त्याची पण नोटीस आम्हाला आली. आम्ही बसल्या बसल्या आम्हाला सगळ्या नोटिसाच आल्या. तर ते 38 लाख रुपये स्ट्रीट लाईटचं बिल भरलं. त्याच्यानंतर नोव्हेंबर ते जानेवारी हे आपलं जे फिल्ट्रेशन प्लांट आणि तळ्यांवरून जे पाणी येतं त्या वॉटर सिस्टीमचं बिल होतं 20 लाख रुपये, ते पण भरलं. म्हणजे आज 58 ते 59 लाख रुपये आपण स्ट्रीट लाईटचं पण आणि पाणीपट्टी पाण्यावरचं लाईट बिल भरलं. आज रोजी आपली थकबाकी जवळजवळ 80 लाख रुपये जानेवारी पासूनची. का तर हे आपण मार्च पर्यंतची, का तर आपण हे मागचेच खरकाटे अजून काढतोय. म्हणजे जवळजवळ 60 लाख रुपये आपण घरपट्टी आपलं हे भरलं, पाणीपट्टी भरली आणि लाईट बिल पण 60 लाख रुपये, असे 1,20,00,000 रुपये आपण आतापर्यंत भरलेला आहे. आणि पाणीपट्टी हे केल्यानंतर आम्ही ज्यावेळी सगळ्या तळ्यांची आणि सगळ्या पाणी फिल्ट्रेशन प्लॅन्टची पाहणी केली त्यावेळी असं लक्षात आलं का 5 नंबर तळ्याची हायड्रोलिक टेस्ट झालेली नव्हती. हायड्रोलिक टेस्ट झाल्याशिवाय ते तळ हँडओव्हर व्हायला नको होतं, पण तरू हँडओव्हर करून त्यांनी फक्त गाजावाजा केला आणि काम चालू केलं. त्याची हायड्रोलिक टेस्ट आता आम्ही आल्यावर आता घेतली, अजून तिचा रिपोर्ट येणं बाकी आहे. लवकरच आम्ही थर्ड पार्टी एजन्सी लावून या सगळ्या 130 कोटीचं ऑडिट करणार आहोत. त्या याच्यात वॉल किती होते, पाईपलाईन पडली का नाही. कारण आपल्या शहरातले नागरिक मंटालाजी यांची पण हायकोर्टात केस चालू आहे. त्या कोर्टात त्यांचं म्हणणं मांडलं, नगरपालिकेने मांडलं, मी माझं स्वतःचं पण ॲफिडेव्हिट दिलं. पण सन्मान्य हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी या केसमधून मला रिलीफ दिला. का तर याच्यात आमची जबाबदारी काही नव्हती, कारण हे सगळं पूर्वीच्यांनी केलेलं होतं. म्हणून याचं पण आपण ऑडिट करणार आहोत. आणि ज्या टाक्या बंद पडलेल्या होत्या, ज्यांचं काम झालेलं होतं 2-2 वर्षापूर्वी, एक मेन MBR आहे साईबाबा नाक्यावर आणि बाकीच्या विविध भागात 5 टाक्या आहेत. त्यातल्या 3 टाक्यांचं आम्ही लोकार्पण केलेलं आहे. 2 टाक्या लवकरच आम्ही लोकार्पण करणार आहोत. ज्या ज्या 91 किलोमीटरच्या पाईपलाईन टाकल्या ते म्हणतात त्या कोणत्याही जॉईंट केलेल्या नव्हत्या. या सगळ्या पाईपलाईन प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या प्रभागात, यांच्या प्रभागातली जी कनेक्शन्स आहेत संदीपराव देवकरांच्या, तर ते गोदावरी पंपाच्या तिथं जॉईंट करणं बाकी, टाकळी नाकेश तिथं. आता काल परवा मीटिंग झाली, ते जॉईंट केल्यानंतर संजय नगर, सुभाष नगर इथली टाकी चालू होईल. तिथल्या लोकांना चांगल्या दाबाने पाणी येईल. ब्रिजलाल नगरची टाकी चालू झाली. आणि हे करत असताना आम्ही 5 नंबर तळ्याचा जो कॉन्ट्रॅक्टर होता
त्याच्याकडून नागरिकांना फक्त 140 रुपये पाणीपट्टी ट्रान्सफर फी भरून प्रत्येकाला कनेक्शन द्यायला लावलंय. आधी हा जवळजवळ 2,500 ते 3,000 रुपये खर्च हा प्रत्येक नागरिकाला होणार होता. परंतु विवेक भैया असतील, आम्ही सर्वजण त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर बसलो आणि त्याच्याशी चर्चा करून मार्ग काढला आणि प्रत्येक नागरिकाचे 2,500 रुपये वाचवले. फक्त ट्रान्सफर फीचे 140 रुपये 160 रुपयाची पावती फाडून हे सगळे कनेक्शन आपण ट्रान्सफर करत आहोत. त्याचप्रमाणे जर आपण फिल्ट्रेशन प्लॅन्टचं बघितलं, घाण पाणी येत होतं. ज्यावेळी इलेक्शन मध्ये आपण बघितलं होतं का तळ्यातले मासे असतील किंवा काही बरेचसे प्राणी पक्षी वाहून फिल्ट्रेशन प्लॅन्ट मध्ये येत होते. तर त्या फिल्ट्रेशन प्लॅन्ट मध्ये आपण चेंजेस केले, थोडे चेंजेस केले. काही ठिकाणी जाळ्या बसवल्या, जे डोजिंग पंप होते ते चालू केले. त्याच्याने एक 30-40% चांगलं पाणी यायला लागलं. परंतु फिल्ट्रेशन प्लॅन्टचं काम 2016ला केलं. त्यानंतर आजपर्यंत फिल्ट्रेशन प्लॅन्टचं काम केलेलं नाही. त्याची सँड बदलले नाही. पर्यायाने काय होतं का ज्यावेळी तळ्यातलं पाणी खाली जातं तर तळ्यातलं पाणी खाली आल्यानंतर पाण्याचा स्मेल येतो आणि कलर खराब येतो. नागरिकांच्या पोटाचे दुखणे होतात. परत मग आपल्याला जार विकत घ्यावे लागतात. तर आता आम्ही फिल्ट्रेशन प्लॅन्टचं पण टेंडर काढलेलं आहे. परंतु आता आचारसंहिता आहे. 22 तारखेपर्यंत आचारसंहिता संपल्यानंतर टेंडर प्रोसेस करणार आहोत आणि ते झाल्यानंतर आता पुढे थोडासा दुष्काळ येतो आहे. आता जर काल परवा आपण जर बातम्या बघितल्या असतील तर नाशिकची बातमी होती का धरणांनी तळ गाठला आणि फक्त 23% साठा आहे दारणामध्ये आणि सिंहस्थाची जी कामे चालू आहेत त्यामुळे नांदूर मनमेश्वरचं पाणी दारणात घेता येत नाहीये. म्हणून आपल्याला थोडी अडचण येणार आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस जर आपल्याला रोटेशन लवकर आलं नाही तर आपल्याला पाण्याचे दिवस वाढवावे लागणार. जे आता 4 दिवसाआड आहे ते 6 दिवसावर पण जावं लागणार आहे. कारण या वर्षी प्रचंड भीषण दुष्काळ आहे असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय का जे वेस्ट वॉटर आहे ते जायला नको, नागरिकांचे हाल होऊ नये. परंतु परिस्थितीनुसार आपल्याला थोडासा त्रास होणार आहे. 4-6 दिवसावर जर पाणी गेलं तर थोडीशी त्रास होईल. परंतु एकदा का ते आपला हा पावसाळा निघाला, उन्हाळा निघाला, पावसाळा चालू झाल्यानंतर लगेचच फिल्ट्रेशन प्लॅन्टचं काम हाती घेणार आहे. सगळ्या लाईन फ्लश आउट करणार आहे का जेणेकरून त्या लाईन मधला जो गाळ आहे तो पण निघून जाणार आहे. मग त्यानंतर आपल्याला चांगल्या क्षमतेचं आणि फिल्टर्ड पाणी आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर आम्ही जो 100 दिवसात जो प्रोग्राम घेतला होता त्या अंतर्गत शहरात महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह हे एक आम्ही आपल्याला आश्वासन दिलं होतं. तर FRPच्या टॉयलेटचं पण आपण ऑर्डर दिलेली होती. पण मधल्या युद्धाच्या काळात पेट्रोल डिझेलच्या अडचणीमुळे ते FRP मटेरियल थोडं महाग झालं म्हणून थांबलं होतं. FRPचे टॉयलेट्स का घेतले तर ज्यावेळी आपण कॉन्क्रीटचे टॉयलेट्स बांधतो आणि त्याच्यात सिरेमिकचे पॉट्स लावतो, आपण जर कोणत्याही टॉयलेट्स मध्ये किंवा स्वच्छतागृहात बघितलं तर सगळीकडे तोडलेले असतात. म्हणून आपण FRPचे टॉयलेट घेतले, त्यातले पॉट्स पण FRPचे घेतले का जेणेकरून स्वच्छता करता येईल आणि चांगल्या नागरिकांना सुविधा देता येईल. प्रत्येक टॉयलेटवर 500 लिटरची पाण्याची टाकी आहे का जेणेकरून स्वच्छता पण राहील, पाण्याचा वापर होईल. आणि हे जे स्वच्छतागृह बसवणार आहोत या प्रत्येक टॉयलेटच्या टाक्या सकाळ संध्याकाळ नगरपालिकेच्या टँकरने आपण भरून देणार आहोत. ही पण आपण सुविधा चालू करणार आहोत. 1-2-3 दिवसामध्ये सगळ्या टॉयलेट्सचे कामं चालू होतील. तसेच शहरातले जे 600 सीट्सचे टॉयलेट आहे आपल्याकडे ते बरेचसे जुने झाले, जे स्लम एरियात आहेत त्यांची परिस्थिती प्रचंड वाईट झाली. तर आम्ही आल्यानंतर स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मंत्रालयात प्रस्ताव पाठवले. 150 सीट्सचे टॉयलेट आपल्याला मंजूर झाले. त्यातला पहिला टप्पा जो आहे तो 75 टॉयलेटचा आपल्याला तसा पत्र पण आलं आणि उरलेल्या 75 टॉयलेटसाठी परत एक 1.25 कोटी रुपये आपल्याला मंजूर होणार. म्हणजे 150 सीट्स पण आपण लवकरात लवकर जुने टॉयलेट डिमॉलिश करून नवीन टॉयलेट करणार. प्रत्येक टॉयलेटला तिथं बोरची सुविधा आहे. कारण आताचे जर टॉयलेट बघितले तर तिथं पाण्याची अडचण होती म्हणून फार घाण होत होती. तर त्याच्यामध्ये आपण सुधारित हे करून तिथं प्रत्येक ठिकाणी बोर घेतलं का जेणेकरून स्वच्छता राहील. म्हणजे ते पण आपण करणार आहोत. त्याच्यानंतर आपण जो आम्ही हे केलं होतं, आम्ही रुग्णवाहिका घेतली. रुग्णवाहिका खर्चाकरिता नगरपालिकेचा 1ही रुपया आम्ही खर्च केला नाही.
IDBI बँकेच्या CSR फंडातून आपण एक चांगली रुग्णवाहिका शहरासाठी घेतली, तिचं लोकार्पण केलं. गेल्या 5-7 दिवसापासून ती रुग्णवाहिका जनतेसाठी चालू झालेली आहे आणि लोक त्याची सुविधा घेत आहे. शहरात SGS हॉस्पिटल असेल किंवा जंगली महाराज हॉस्पिटल तिथपर्यंत आपण ती मोफत सुविधा दिलेली आहे. त्या हॉस्पिटलवाल्यांनी पण त्याचं आपलं अभिनंदन केलं आणि त्याचा पण ते लाभ घेत आहे, जेणेकरून जवळच्या जवळ आपल्याला त्याचा अडचण होणार नाही. त्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे शहरात. आम्ही जे आपल्याला विश्वास दिला होता का कोणतंही काम करायचं तर ते भ्रष्टाचार मुक्त आणि ट्रान्सपरन्सी ठेवून काम करायचंय. आता तुम्ही बदल बघा का शहरात 92 किलोमीटरची पाईपलाईन पडली पण कुठं तुम्हाला एक बोर्ड दिसला नाही का ती पाईपलाईन कुठं पडली. पण आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं अंडरग्राऊंड ड्रेनेजची जिथं जिथं पाईपलाईन पडणार त्या प्रत्येक प्रभागात 2-2 बोर्ड लावायचे. त्याच्या मागे लागून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नागरिकाला समजलं पाहिजे का माझ्या भागात ही अंडरग्राऊंड ड्रेनेज होणार आहे का नाही. तर असे जवळजवळ 30 फ्लेक्स शहरामध्ये आपण लावलेले आहे. आपल्याला ते बघायला मिळतील का जेणेकरून ते ट्रान्सपरन्सी राहिली पाहिजे का हे काम कुठं होणार आहे आणि तो नागरिकांचा अधिकार आहे. जर त्या फ्लेक्सवर असेल तर तो त्याच्या गल्लीत ते काम झालं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी उभं राहून आम्ही त्याच्या लेवल चेक करतो आहोत, त्याचे चेंबर चेक करतो आहोत आणि ते काम चांगल्या रीतीने आम्ही करून घेत आहोत. कारण ही योजना झाल्यानंतर शहरातला बऱ्यापैकी अंडरग्राऊंड ड्रेनेजचा वॉटरचा त्रास कमी होणार आहे, ज्या नाल्या चोकअप होत आहे ते. म्हणून ते चांगल्या रीतीने काम करून घेत आहोत. परंतु हे काम करत असताना नागरिकांना थोड्या अडचणींना या पावसाळ्यात त्रास सहन करावा लागणार आहे. कारण UGPने जी डिझाईन केलेली आहे ती रस्त्याच्या सेंटरला या पाईपलाईन घेतलेल्या आहे. जे 160 mm डायमीटरचे पाईप आहे तर ते हे डायमीटर आणि हे डिझाईन UGPने केलेलं MGPने केलेलं आहे. ती शहराच्या लोकसंख्येवर आधारित हे डिझाईन आहे. ज्या ज्या अडचणी होत्या या डिझाईन मध्ये या डिझाईन करतात जे एजन्सी आहे मानव सेवा त्यांच्याबरोबर क्रेडाई ही जी बांधकाम क्षेत्रातली जी आपल्या गावात जे काम कार्यरत आहे या क्रेडाईच्या सर्व सदस्यांबरोबर 2 मीटिंग झाल्या आणि ज्या ज्या या प्रोजेक्ट मध्ये ज्या चुकीचे कामं होते ते सुधारवण्यासाठी आपण सुधारित DPR केला. हे करत असताना या योजनेमध्ये एक ETP प्लांट आहे जो मानवी वस्तीजवळ होता जिथं बाजारचे ओटे आहेत. तर त्या मानवी वस्तीजवळ असल्याने जर उद्या ETPत काही प्रॉब्लेम झाला असता तर त्याचा वास आणि त्याची दुर्गंधी त्या लोकांना आली असती. पर्यायाने सप्तर्षीमळा कालेमळा या भागातले लोक राहू शकले नसते. मग आम्ही त्याच्यातही सुधारणा केली. यांनी फक्त पूर्वीच्या लोकांनी फक्त 1 एकर 40 गुंठे जागा ही ETP करता धरली होती, ती पूर्ण नव्हती. मग त्याचा पूर्ण आम्ही अभ्यास केला. सुधारित प्रस्ताव बनविताना त्याकरता आपण 2 एकर जागा आपण ती प्रस्तावित केली. थोडीशी नदीच्या कडेला जिथं मानवी वस्ती नाहीये तर ती आपण 80 गुंठे जागा याच्यासाठी प्रस्तावित केली का जेणेकरून 1.5 एकरामध्ये यांचा चांगल्या पद्धतीने प्लांट होईल. आणि उरलेल्या अर्धा एकरामध्ये आज आपण जर शहरात बघितलं तर दवाखान्यातला जो बायो हजार्डस वेस्ट आहे ते नेण्यासाठी नगरहून गाडी येते आणि नगरहून गाडी ती 2-3 दिवसाआड येते आणि तो कचरा घेऊन जाते. तर तो कचराची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक क्लिनिकला 400 ते 500 रुपये महिना द्यावा लागतो आणि हॉस्पिटलला प्रत्येक बेड मागे 15, 20, 25 रुपये पर डे द्यावे लागतात. हे पैसे दवाखाना आपल्या खिशातून काढतो. म्हणजे प्रत्येक जो नागरिक ऍडमिट होईल त्याच्याकडून जातो पर्यंत तो बुरडन आपल्याला बसतो. म्हणून उरलेल्या अर्धा एकरामध्ये आपल्याला इन्सिलरेशन प्लांट बसवायचा आहे का तालुक्यातले जेवढे दवाखाने आहेत यांच्यासाठी ही सुविधा द्यायची का जेणेकरून जे हे आज 20 रुपये असतील पुढच्या वर्षी 25 होऊ शकतात. तो हा जो नागरिकांना जो भुर्दंड बसतो आहे तो कमी होईल आणि पर्यायाने आपल्या नागरिकांचं जे नुकसान आहे ते कमी होणार आहे. त्यानंतर स्मशानभूमीचं जर आपण बघितलं तर त्याचंही आपण सुशोभीकरण आणि त्याचं अद्ययावत काम करतो आहे. स्मशानभूमी करता इलेक्ट्रिक विद्युत दाहिनीचा पण आपण प्रस्ताव पाठवतो आहे.
कारण बऱ्याचदा काय होतं का काही गरीब असतात, काही बेवारस असतात का ज्यांच्याकडे अंत्यविधीसाठी पैसे नसतात, तर यांच्याकरता विद्युत दाहिनीचा आपण प्रस्ताव बनवतो आहे. त्याला 2 गुंठे जागा लागते, ती पण आपण लवकरच त्यांच्याकडे हँडओव्हर करतो आहे, ती पण लवकर चालू करणार आहे. शहरात जी बंद पडलेली कामे होती ती मोठ्या प्रमाणात आपण सुरू केली. जी 2012च्या वर्क ऑर्डर होत्या, जे कामं चालू नव्हते ते कामं आपण चालू केले. बरेचसे कामं काही ठिकाणी अडचणी होत्या, जसं आपण जर बघितलं तर साईनगरमध्ये रोहित दादा वाघ यांच्या घरासमोरचा रस्ता होता का एक पॅच असा होता का त्या खाजगी प्लॉट मधून रस्ता जात होता. त्यानंतर सारंदर साई कलेक्शनचे मालकी यांच्या प्लॉट मधून रस्ता जात होता सरला दिदी ज्या या आहेत त्यांच्या मंदिराकडे जाण्याचा. तर अनेक वर्षापासून ही कामे बंद पडली होती. मग त्यांना बोलून टाउन प्लॅनिंग असेल, बांधकाम विभाग असेल यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना त्यांच्या जागेचा मोबदला देऊन तो रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला, जेणेकरून रस्ता चालू होईल. लवकरच तिथं काम चालू होतंय. अशी जी बंद पडलेली कामे होती ती आम्ही चालू केली. त्यानंतर शहरातलं फ्रूट मार्केट गेल्या अनेक वर्षापासून ते फ्रूट मार्केट बंद आहे. तर त्या फ्रूट मार्केटची परिस्थिती अशी आहे का फ्रूट मार्केटला जे भाडं आकारलं गेलेलं आहे तिथल्या जागेच्या रेडी रेकनरनुसार शासनाने ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि डिपॉझिट खूप आहे, म्हणून कोणतेही फळवाले तिथं जायला तयार नाही. तर आम्ही पहिल्या जीबी मध्ये निर्णय घेतला की ते जे भाडं आहे ते आपल्याला कमी करायचं आहे. त्याकरिता आपण तिथल्या भागात ज्या बँका असतील का ज्यांनी जे भाड्याने घेतलेलं असेल त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, त्यांचे ॲग्रीमेंट मिळवले आणि तो टीपी मार्फत तो प्रस्ताव आपण कलेक्टर ऑफिसला पाठवलेला आहे. लवकरच ते भाडं पण कमी होऊन येणार आहे का जेणेकरून ती बिल्डिंग आपल्याला वापरात येईल आणि शहरातली जी वास्तू आहे तिचा उपभोग होईल आणि सगळं फ्रूट मार्केट एका ठिकाणी जाईल. कारण आज काय होते, जागा नसल्यामुळे जागोजागी फ्रूटवाले रस्त्यावर येतात, पर्यायाने वाहतुकीला अडथळा होतोय. आपण कोणाचंही रोजीरोटीवर येणार नाही, आर्थिक नुकसान करणार नाही, फक्त एक सवय लावतोय. जसा रविवारचा बाजार आधी रोडवर बसायचा, परंतु आम्ही 2-3 रविवार स्वतः उभं राहून थोडीशी सवय लावली तर तहसील मैदान आणि शेतकरी मैदानावर सगळे लोक मध्ये बसायला लागले आणि रस्त्यावरची अडचण बंद झाली. तसंच फ्रूट मार्केटचं पण लवकरच करणार आहोत. पावसाळा झाल्यानंतर सगळ्या रस्त्यांना साईडनी ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून स्ट्रिप पेंटिंग करणार आहोत, पांढऱ्या कलरचे पट्टे मारणार आहोत. हे जे आता जे आम्ही तुम्हाला सांगितलं का 25 ते 30 लाख रुपये लाईट बिल येतं, तर हे लाईट बिल कमी करण्याकरिता सोलर प्लॅन्टचा आपण प्रस्ताव तयार केलेला आहे. आणि लवकरच सोलरचं जर आपलं युनिट झालं तर जो आपला नागरिकांचा कराचा पैसा जो लाईट बिलात जातो तो वाचला तर आपल्याला शहरात अजून सुखसोयी देता येणार आहे. म्हणून आपण सोलर प्लॅन्टचं पण काम चालू करतो आहे. 5 नंबर तळे 1, 2, 3, 4च्या तिथं सोलर प्लॅन्ट करतो आहोत. त्यानंतर अमरधाम मध्ये अनेक वर्षापासून महिलांना कपडे बदलण्याची सोय नव्हती आणि तो फार मोठा प्रश्न होता. त्याकरिता लायन्स क्लबच्या माध्यमातून आपण तिथं लायन्स क्लब स्वतः महिलांसाठी 3 रूम बांधून देत आहे. 3 रूम बांधून देतात का जेणेकरून महिलांचे जी असुविधा होती विधी केल्यानंतरची ती मार्गी लागणार आहे. एवढ्या 10-15 दिवसात ते काम होणार आहे. तसंच अमरधाम मध्ये जी राहिलेली मोकळी जागा होती तिथं आपण गार्डन डेव्हलप करतो आहे. जिथं 10वे 13वे पडतात तिथं महिलांना पुरुष बसायला बाकडे नाही, तिथं महिलांना बसायला बाकडे टाकतोय. त्याचप्रमाणे जिथं जो विधी होतो अंत्यविधीचा तिथं पुरुषांना बसायला बाकडे आहे पण महिलांना नाही. आपण जर बघितलं तर बऱ्याचशा महिलांना हे गुडघ्याचा त्रास असतो, त्यामुळे तिथं पण आपण 3 स्टेप्सचं साधारण एक 60 फूट लांब आहे 3 स्टेप्सचं एक आपण स्टेडियम सारखी बैठक व्यवस्था करतोय का जेणेकरून महिलांची पण तिथं सोय होणार आहे. त्यानंतर तिथलं सोलर असेल, बाथरूम मधले लाईट्स असतील, हे सगळे रिपेअर करायला सांगितलेले आहे. त्यानंतर जर आपण
आरोग्य विभाग शिक्षण विभागाचं बघितलं तर बऱ्याचशा शाळाचं वॉटरप्रूफिंग करणं गरजेचं आहे. त्यांच्या खिडक्या असतील, ह्या बऱ्याचशा गोष्टींचं आपण रिपेअरिंगचं काम चालू केलेलं आहे. आता आचारसंहिता असल्यामुळे टेंडर थांबलेलं आहे, पण लवकरच एवढ्या 22 तारखेनंतर शाळा दुरुस्ती असेल, दुरुस्ती झाल्यानंतर त्याची पटसंख्या वाढवणं असेल, याकरता आमचे सर्व नगरसेवक प्रयत्नशील आहेत. तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या कोपरगाव शहरात कुठेही आधार अपडेट सेंटर नव्हतं. आम्ही नगरपालिकेच्या मार्फत शहरातल्या नागरिकांसाठी आधार अपडेट सेंटर चालू केलं. त्याचा बरेचसे नागरिक लाभ घेत आहे, कारण आधारची फार मोठी गैरसोय होती. कुठं ग्रामीणला जावं लागत होतं, कुठं बँकेत जावं लागत होतं, तर आधारची पण सोय झाली. त्यानंतर शहराचं फ्लेक्समुळे बऱ्याच ठिकाणी ऍक्सिडेंट होत होते आणि विद्रुपीकरण होत होतं, कारण कुणी कुठेही फ्लेक्स लावत होते, त्याला कोणतीही लिमिट नव्हतं. तर आता आम्ही मागच्या त्याचाही निर्णय घेतला. शहरात 30 स्पॉट फायनल केलेले आहे का जिथं 80 फ्लेक्स बसणार आहे. तर हे फ्लेक्स साठीच्या जागा 2-3 दिवसात फायनल होतील तिथं आणि ते काम चालू होईल. शहरात इथून पुढे फक्त तेवढ्या 30 जागेंवरच फ्लेक्स लावायचे आहे. उरलेल्या ठिकाणी फ्लेक्स लावले तर गुन्हे दाखल करणार आहोत. त्या फ्लेक्सवर सुद्धा खाली फ्लेक्स लावणाऱ्याचं नाव, प्रिंटिंग करणाऱ्याचं नाव, त्यांनी किती दिवस परवानगी घेतली, किती फी भरली याची पावती पण छापणार आहोत. जर त्याच्यापेक्षा जास्त जर त्यांनी ते ठेवलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या चौकटी आम्ही जमा करणार आहोत. आणि जर कोणाला खाजगी जागेवर जर त्याला फ्लेक्स लावायचे असतील तर त्या खाजगी जागा मालकाचं संमतीपत्र असणं गरजेचं आहे. एक फ्लेक्स जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस लावता येणार आहे. यामधून 10व्या आणि वर्ष श्राद्धाच्या फ्लेक्सला आपण फक्त एक्झम्पशन दिलेलं आहे आणि महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीला, परंतु ते फ्लेक्स सुद्धा आपण ठरवलेल्या जागेतच लावायचे आहे शासनाच्या नियमानुसार. यानंतर आता जर आपण बघितलं तर या वर्षीचं शिवरात्रीचं टेंडर पहिलंच टेंडर आमच्या काळात झालं. मागच्या वर्षी हे टेंडर गेलेलं होतं 14.5 लाख रुपयाला. आम्ही 23.5 लाख रुपये हा नगरपालिकेत भरणा करून घेतला आणि आधी टेंडर झाल्यानंतर लोक पैसे भरत होते, पण आम्ही टेंडर झाल्या 23.5 लाख रुपये त्या ठेकेदाराला पैसे भरायला लावले. 1, 2, 3, 4 आणि 5 नंबरचं माशाचं तळ्याचं ठेका दिलेला आहे, परंतु आतापर्यंत ठेकेदारांनी पैसे भरलेले नाही. आम्ही जीबीत तो पण निर्णय घेतला. ठेका कोणाला आहे याच्याशी आम्हाला घेणं नाही, पण जर नियम काय सांगतो का ठेका घेतल्यावर त्यांनी आधी पैसे भरले पाहिजे. तेच तळ्यातले मासे काढायचे, विकायचे आणि मग पैसे भरायची ही पद्धत नाही. ती असेल तर कुणी धंदा करू शकतं. जर तुम्ही टेंडर घेतलेला आहे तर ते पैसे आधी भरायचे आहे. आम्ही त्यांनाही तशा रीतसर नोटिसा दिलेल्या आहे की आधी आपण पैसे भरावे, अन्यथा आपला ठेका रद्द का करू नये. हे सगळं काम करत असताना बऱ्याचशा अडी अडचणींना आम्हालाही सामोरं जावं लागतंय. विरोधक म्हणतात 4 महिन्यात काय केलं. 4 महिन्यातला हा लेखाजोखा आम्ही आपल्या समोर मांडलेला आहे. आम्ही पण विचारू शकतो का आपणही 6 वर्षात 4,000 कोटीचा हिशोब द्यावा. आम्ही सांगतो आम्ही 4 महिन्यात काय केलं, कोणता निधी आणला, काय काय केलं. आम्ही फक्त श्रेयासाठी करत नाही. आम्ही ज्या ज्या गोष्टींची आपल्याला जे शब्द दिला होता विवेक भाईंच्या मार्गदर्शनाखाली का आम्ही शहरात कोणती कामे करणार आहोत, तर ती कामे आमची चालू आहेत. धूळमुक्त शहर करायचं आहे. स्वतःची रुग्णवाहिका चालू केली. महिलांसाठी स्वच्छतागृह चालू होतंय. बचत गटासाठी मेळावे घेतले, आता त्यांचंही काम चालू होईल. गारमेंट क्लस्टरच्या मार्फत रोजगार जे चालू केलेला होता त्याचंही कामकाज चालू झालेलं आहे. त्याचे आता लवकरच बैठका घेऊन ते चालू करणार आहेत. इमर्जन्सी टोल फ्री नंबर ॲम्ब्युलन्स साठी आलेला आहे. शहरासाठी एवढ्या 2-3 दिवसात एक ॲप येतंय का ज्याच्यातून आपण घरी बसल्या बसल्या आपल्या कंप्लेंट्स देऊ शकतो आणि भविष्यात शहरासारखं त्या ॲपच्या मार्फत तुम्ही आपली घरपट्टी नळपट्टी पण भरू शकता. प्रमुख चौकात हायमास बसवलेले आहे. जिथं लोक कचरा टाकतात तिथं जसं भाजी मार्केट समोर एका ठिकाणी आम्ही CCTV बसवला आहे. स्मार्ट कोपरगाव ॲप लवकरच आपल्याकडे लॉन्च होत आहे.
स्वच्छतेच्या दृष्टीने मॅन पॉवर वाढवलं, ठेकेदाराला पण तशा सूचना दिलेल्या आहे. MPSC UPSC साठी अद्ययावत वाचनालय, ज्यावेळी आपली जुनी नगरपालिका जुन्या जागेतून नगरपालिका नवीन जागेत शिफ्ट होणार आहे, त्यानंतर तिथं आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी चांगली अद्ययावत लायब्ररी चालू करणार आहोत. तिचं पण काम चालू आहे. शहरातील मोकाट जनावरांसाठी जनावर पकडायचं काम चालू आहे. ज्या गायी पकडल्या होत्या त्या पण गोशाळेमध्ये आपण त्या दिलेल्या आहे. हे सगळे कामं करत आहोत. हे कामं करत असताना आम्ही सत्तेत बसल्यानंतर आज हे म्हणतात का नगर अध्यक्षांचे अधिकार काढले आणि स्वतःची पाठ थोपटून घेता, पण याच्यातच यांचा अर्धवट ज्ञान लक्षात येतं. कारण हा निर्णय 2018ला झालेला आहे. हा पूर्ण महाराष्ट्रासाठी झालेला आहे. हा फक्त कोपरगावसाठी नाही. ज्यावेळी आपण कोणतीही गोष्ट बोलतो तर ती आपण अभ्यासाने बोलली पाहिजे, परंतु ती संस्कृती असते. कारण आम्हाला बिपिन दादांची शिकवण आहे, जे करायचं ते चांगलं करायचं आणि जे करायचं ते अभ्यासपूर्ण करायचं. तर हा 2018चा निर्णय आहे आणि त्यांनी काहीही फरक पडलेला नाही. कारण आम्हाला चांगली कामे करायची आहे. आम्हाला त्या गोष्टीत वेस्टेड इंटरेस्ट नाही. आम्ही आमचे सर्व 22 नगरसेवक सगळे काम चांगले कामं करण्यासाठी लक्ष देऊन आहोत. आज आपण मध्ये बातम्या बघितल्या, त्याच्यावर त्यांनी उत्तर नाही दिलं, फक्त माझे अधिकार गेले याच्यावर उत्तर दिलं. तर मी आपल्याला सांगू इच्छितो का आम्ही सत्तेत बसल्यानंतर 68 कोटी रुपये आमदारांच्या पत्रावर PWD कडे वर्ग झाले, परंतु आम्ही एक शब्दानेही बोललो नाही. कारण आम्हाला आमचा वेस्टेड इंटरेस्ट नव्हता. जर आम्हाला आमचा जर काही स्वार्थ असता तर आम्ही सगळे कोर्टात गेलो असतो, भाषण केले असते का पैसे गेले पैसे गेले पैसे गेले. ज्या 4 वर्षात 10 वर्षात जी नगरपालिका सक्षमपणे शहरातली रस्ते असतील, ड्रेनेज असेल, हे सगळे कामं करू शकत होती, ज्याच्याकडे इंजिनियर्स आहे, सक्षम यंत्रणा आहे, मग आपल्याला असं सत्ता परिवर्तन झाल्या झाल्या असं का वाटलं का हे सगळे पैसे 68 कोटी रुपये आपण PWD कडे वर्ग केले. ज्या PWD कडून 4000 कोटींचा निधी खर्च झाला, आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही तालुक्यात बघा का तो 4000 कोटी समोरच्यांनाही सांगायला लाज वाटती. गेल्या वर्ष दीड वर्षापासून 4000 कोटी शर्ट घातणारे फ्लेक्स लावणारे कुणीच दिसत नाहीये. पण आम्ही छाती ठोकपणे सांगतो की आम्ही जसं 4000 कोटीचा आम्ही हिशोब मागितला तर द्यावा, तसा तुम्ही 4 महिन्याचा हिशोब मागितला, मी 4000 कोटीचा हिशोब मागतो. आज आम्ही तुम्हाला खुलं आवाहन करतो की आंबेडकर स्मारकाच्या तिथं आपण 4000 कोटीचा हिशोब घेऊन बसावं. मी माझ्या 4 महिन्याचा हिशोब घेऊन बसतो आणि ज्याच्यात चूक असेल त्यांनी जागेवर राजीनामा द्यावा. उगीच सोशल मीडियात बदनामी करून उपयोग नाही. जर आम्हाला जर चुकीचा काही आमचा इंटरेस्ट असता तर 68 कोटीवरून आतापर्यंत आम्ही खूप रान पेटवलं असतं. पण आमचं म्हणणं आहे जे कामं करायची ती चांगली झाली पाहिजे. कोणत्याही कामात हलगर्जीपणा आम्ही करत नाही. आमचे सर्व नगरसेवक प्रत्येक जण डोळ्यात तेल घालून शहराची स्वच्छता आणि आरोग्याची काम करत आहे. जो शब्द आमदार स्नेहलताताई कोल्हे असतील, बिपिन दादा असतील, आमदार विवेक भैया कोल्हे असतील, आमच्या वतीने शहराला दिला तो पूर्ण करायचा आहे. आता थांबायचं नाही ही टॅगलाईन घेऊन आम्ही काम करत आहोत आणि ही कामे चालू राहणार आहेत. आमच्यावर किती आरोप झाले तरी आम्ही थांबणार नाही. कारण आम्हाला माहिती आहे आणि जनतेला माहिती आहे, नुसते AI व्हिडिओ आणि पोस्ट टाकून चालत नाही. ज्यांनी टाकलं का ढापा पडला नाही तर हे तुमच्या समोर आहे. तुम्ही मागा, मी वार्ड वाईज तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि ज्याच्या वार्डात आणि जे खूप ओरडताय त्यांच्याच वार्डातले आकडे देतो आणि फोटो सह देतो आणि त्यांचे व्हॉट्सअप आणि इन्स्टा चेक करा. नगरपालिका ही नगर अध्यक्षाच्या अंडर चालती, त्यामुळं जी कामे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही घेणारच आहोत. का तर ती कामे आम्ही मार्गी लावत आहोत, आम्ही कोणाचंही श्रेय घेत नाही. म्हणून परत एकदा विरोधकांना मी आव्हान करतो, जर चर्चा करायची असेल तो सोशल मीडियात करू नका. कारण सोशल मीडियावर आम्ही वेळ घालणारे नाही. तुम्ही जर बघितलं तर सोशल मीडियाच्या कोणत्याही ग्रुपवर माझी एकही पोस्ट दिसणार नाही. कारण आमचं कामावर आणि कर्तव्यावर आमची निष्ठा आहे. आम्हाला लोकांना कामं करून द्यायची आहे.
आणि आमचे सर्व नगरसेवक सुद्धा त्याच भावनेने आहे. कुणीही चुकीची पोस्ट टाकणार नाही, कुणीही महापुरुषांवर हसायची पोस्ट टाकणार नाही का जाती तेढ निर्माण होईल. कारण ही शिकवण आहे आम्हाला आमच्या नेत्यांची, आणि जी नेत्यांची शिकवण असती तीच कार्यकर्त्यांची असती आणि तीच आमच्या नगरसेवकांची आहे. गुंडांची पार्टी कोणती हे आत्मपरीक्षण प्रत्येकाने करावं, हे सांगायची गरज नाहीये. अजून जरी काही आपले प्रश्न असेल तर त्याचे उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत. आणि अजून एक सांगतो, आत्ताच एक नवीन व्हिडिओ बघितला की जीबी मध्ये आम्ही आपल्याला बसू देत नाही. आज जागेचा प्रश्न आहे. ज्यावेळी नवीन नगरपालिकेत गेल्यावर 100% आम्ही आपल्याला बसू देणार आहोत. जे व्हिडिओ कट छाट करून ज्याचं चुकीच्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलं त्याच्यानी शहरात कोणत्याही प्रकारचा चुकीचा मेसेज गेलेला नाही. कारण जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी कामं चालू केले नव्हते त्यांच्यासाठी माझे नगरसेवक भांडत होते, त्यांच्यासाठी ज्यांनी अतिक्रमण केलं त्याच्यासाठी माझे नगरसेवक भांडत होते, पण ते चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट केलं. ही जी लढाई आहे ही फक्त न केलेले कामांचे बिल काढण्यासाठी आहे. त्यासाठी ही फक्त आदळ आपट आहे का जेणेकरून त्यांना वाटतंय आमच्यावर प्रेशर आणून आमच्यावर खालच्या थरावर टीका केल्यानंतर आम्ही बिल काढू. पण मी ठाम सांगतो, काही झालं तरी ती चुकीच्या कामाला माफी नाही. आमचे कालू आप्पा भांडले असतील, कैलासराव भांडले असतील, त्या दिवशी उदावनताई बोलले असतील, पण त्या चुकीच्या कामांबद्दल बोलत होत्या. फक्त ठराविक जणांची कामचे पेमेंट काढायचे आहे म्हणून वरच्या स्तरावरून प्रचंड प्रेशर आहे, पण त्याला आम्ही भीक घालणार नाही. आम्ही तेवढे सक्षम आहोत प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला. आज 2022 पासूनच्या वर्क ऑर्डरचे कामं चालू झालेले नव्हते, ते काम आम्ही चालू केले. पर्यायाने वेळ आली तर तो निधी पण परत जाऊ शकतो, पण त्याला आमची चूक नाही. जसं 2-2 वर्षापूर्वीच्या टाक्याचं लोक अर्पण केल्यावर यांना आता आठवण आली का ही ह्या निधीतून. आम्ही कोणाचा निधी हे म्हणतच नाही, आम्ही म्हणतो बंद पडलेले कामं चालू झाले पाहिजे. नगरपालिकेची जर बिल्डिंग बघितली तर त्या बिल्डिंगचं 4 वर्षापासून त्या बिल्डिंगचं काम चालू आहे. जर आपण एवढे अभ्यासू होते तर आपल्याला हे समजायला पाहिजे होतं का कोणत्याही शासकीय बिल्डिंगला फायर एक्सटिंग्विशची सिस्टीम असती, फायरची सिस्टीम असती, आणि त्याशिवाय नगरपालिका टीपी विभागाकडून त्याला कंप्लिशन मिळत नाही. तर त्याकरता आम्ही सत्तेत आल्यानंतर या गोष्टींचा अभ्यास केला. तर त्यासाठी फायर सिस्टीम साठी जवळजवळ 65 लाख रुपये आम्ही याच्यातून डीपीडीसीतून मागणी केली. कलेक्टर साहेबांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. आता त्याचं टेंडर झालं, त्याच्यामुळं नगरपालिकेच्या बिल्डिंगचं थोडंफार नुकसान होणार, पण ते लवकरात लवकर करून ती बिल्डिंग आम्ही कार्यान्वित करणार आहोत. जसं फळ मार्केट जर बंद पडलं ते चालू करणार आहोत, नगरपालिकेची बिल्डिंग चालू करणार आहोत, बंद पडलेल्या टाक्या असतील, फिल्ट्रेशन प्लांट असेल, या सगळ्या गोष्टी आपण चालू करणार आहोत. अजूनही आपले काही प्रश्न असेल तर विचारा. मी तेच सांगितलं का हे जुनं टेंडर होतं. गेल्यानंतर सगळ्यात पहिलं आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं का जे कॉन्ट्रॅक्टरचे लेबर आणि नगरपालिकेचे लेबर आहे यांना थंब चालू कर. थंब चालू केल्या सफाई कामगारांच्या संख्येत वाढ झाली. पहिली संख्या कमी का होती, हजेरी कुठं जात होती हे आम्ही सांगणार नाही, कारण प्रशासक काळात कोणाचं वर्चस्व होतं, कोण रोज नगरपालिकेत बसून हे काम बघत होतं हे सांगण्याची गरज नाही. मी तेच सांगितलं का जुन्या टेंडर मध्ये फक्त 134 माणसं होते कॉन्ट्रॅक्टरचे आणि परमनंट 75. एवढ्या 210 ते 15 लोकांवर शहराची साफसफाई चालू होती. आम्ही त्या शहराचा पूर्ण सर्वे केला, कारण कोपरगावच्या प्रथम महिला आमदारांनी स्नेहलताताईंनी जो शहर हद्दवाढ केली ती जर आपण बघितली तर जेऊर पाटोद्यापासनं तर साधारण संजीवनी अकॅडमी पर्यंत तो प्रभाग वाढला. म्हणजे त्या प्रभागाची लांबी जर बघितली तर जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर आहे. असे काही नगर, कालिका नगर असेल, साई कुबेर नगरी असतील, हे नगर वाढले. या सगळ्या नगरांचा अभ्यास करून त्याला जी मॅन पॉवर लागते ती वाढवली. घंटा गाड्या 15-17 होत्या त्या 19 केल्या.
झाडायला 45 महिला होत्या, त्या 80 महिला घेतल्या. आता हे टेंडर आपण वरती पाठवलेलं आहे. त्याचं टेक्निकल सँक्शन आल्यानंतर एवढ्या एक 8-15 दिवसात हे सँक्शन झाल्यानंतर ही स्वच्छता पूर्ण चालू होणार आहे. आमचे आरोग्याचे सभापती जी वैभव आढाव जे आहेत ते आज बाहेर आहेत. त्यांनी पण गेल्या 2-3 दिवसानंतर परत एकदा स्वच्छता अभियान चालू करायचं ठरवलेलं आहे का जी राहिलेला बॅकलॉग होता तो परत एकदा स्वच्छ होईल. पाणी पुरवठ्याचे सभापती आहेत, त्यांनी पण फिल्ट्रेशन प्लांटवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. काल रात्री पण आम्ही 11 वाजेपर्यंत फिल्ट्रेशन प्लांटवर चर्चा करत होतो का आता 3 नंबर तळातलं खालचं पाणी चालू झाल्यामुळं खराब पाणी येत आहे, त्याला कलर आहे, स्मेल आहे. बरेचसे प्रयत्न केले, केमिकलचे डोसेस वाढवले, क्लोरिनेशन वाढवलं, पण एका लिमिटच्या पुढे ते वाढवता येत नाही कारण त्याचा स्मेल येतो, पाण्याची टेस्ट बदलती. त्यामुळे जेवढं फिल्टर करता येईल तेवढा प्रयत्न केला, तरी आजचं पाणी थोडं खराब आलं इथून पुढं, कारण धरणातलंच पाणी खराब आलेलं आहे. त्यामुळे पाणी थोडं खराब यायची शक्यता आहे इथून पुढं. तर ते सगळेजण आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून काम करतो आहोत आणि चांगलं पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तळ गाठला, फक्त 23% पाणी आहे. या वर्षीचा मान्सून लेट आहे असं आपलं हवामान खातं सांगतं. ज्यांना असं वाटतं त्यांनी आमच्या बरोबर यावं किंवा त्यांनी आम्हाला दाखवायला यावं. मी त्यांचं स्वागत करतो. प्रत्येक प्रभागातला नगरसेवक स्वतः उभं राहून काम करतो आहे. गारदा नाला जर खंदक नाला जर बघितला त्याची सुरुवात 1 नंबर वार्डातून होती. आमचे वैभव आढाव तिथं स्वतः उभे होते, वैभव गिरमे उभे होते. त्याच्यानंतर तो पुढच्या याच्यात जर गोकुळनगरीच्या पुढे बघितला तर तिथं आमच्या देवकरताई स्वतः होत्या, संदीपराव देवकर होते, आमचे उपनगराध्यक्ष जितूभाऊ रणशूर उभे होते. त्याच्या पुढच्या भागात जर बघितलं अतुल शेठ आहेत, उदावंत आहेत, आकाश वाजे आहेत, स्वतः उभं राहून साफ करतायत. आपण जर पिवळा चष्मा लावला तर तो पिवळाच दिसणार आहे. तुम्ही स्वतः या आमच्याकडे, आम्ही तुमच्या बरोबर यायला तयार आहे. जिथं वाटलं तिथं आजही तोडायला तयार आहे आणि परत काम करायला तयार आहे. नुसतं बोलण्यापेक्षा समक्ष यावं आणि बोलावं. त्या कचऱ्याच्या तुम्ही जो बातमी टाकली त्याचंही मी उत्तर देतो का विषय असा होता का कचरा काढल्यानंतर तो जर गाडीत भरला तर सगळ्या रस्त्यांनी त्याचं ते घाण पाणी रस्त्याने जातं, पर्यायाने आरोग्य धोक्यात येतं, त्याचा घाण वास येतो, तो घाण पडत जाते. म्हणून तो कचरा कमीत कमी 2 ते 3 दिवस तो जागेवर ठेवावा लागतो. का त्याचं पाणी निघून गेल्यानंतर तो कचरा भरावा लागतो, वाळावा लागतो. आज जर आपण जाऊन बघितलं तर तो कचरा भरलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणचा कचरा हा भरला जाणार आहे, माझा शब्द आहे. कारण आम्ही स्वतः प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत. नुसत्या टीका करणं हे आमचं काम नाही. तिचा विषय असा आहे, मी मगाशीच सांगितलं, जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला आम्ही 4 वेळा बोलवलं का याला समक्ष बोलवा का कामकाज कसं करायचंय सांगतो ना. मग तर शेवटी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आम्हाला ते काम करावं लागलं. पालिकेचे कर्मचारी हे सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंतच कामावर असतात, जे कॉन्ट्रॅक्टरचे कर्मचारी आहेत ते. त्यामुळे त्याला लिमिटेशन्स आहे, म्हणून एक प्रभाग ते पूर्ण करताय. परंतु आता जे नवीन कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांचे माणसं एवढ्या 2-3 दिवसात हजर होत आहे आणि ह्या 15 दिवसात तुम्हाला पूर्ण शहरात चांगल्या पद्धतीने औषध फवारणी आणि पावडर फवारणी झालेली दिसेल. असं काही नाही, हे निवाऱ्यातही झालेलं नाही. हे लक्ष्मीनगरचे एक कसं असतं माहिती का, हे औषध फवारणी किंवा कोणतंही काम प्रभाग बस किंवा व्यक्ती कोण हे बघून नाही, सगळ्या 80,000 लोकांचा आम्ही विचार करतो. आम्ही यांच्यासारखा संकुचित विचार करत नाही, आम्ही सगळ्यांचा विचार करतो. बेटापासून काम चालू झालंय, एक प्रभाग तो चालू आहे आणि ज्यावेळी काम चालू होणार त्यावेळी परत बेटाकडून सुरुवात होणार. का तर मध्ये नदी येते, नदीपासून एक भाग चालू होणार आहे आणि त्या पद्धतीने असा संकुचित बुद्धीने आम्हाला काम करायचं नाही. जर तसा विचार असता, ते सांगतो, अंडरग्राउंड ड्रेनेज मध्ये
अंबिका नगर मध्ये जास्तीत जास्त आमच्या विचाराचे लोक राहतात, म्हणून अंबिका नगर आणि मला वाटतं बेट भाग हा त्याचे 2 फेज होते, फेज 1 फेज 2. तर जिथं सगळ्यात जास्त लोकवस्ती तो भाग त्यांनी 2 नंबर फेज मध्ये घेतला होता. पण आम्ही नगरपालिकेत सत्तेत आल्यानंतर पहिल्या जीबी मध्ये आम्ही ठराव केला की अंबिका नगर, शारदा नगर, अन्नपूर्णा नगर, बेट हा पहिल्या फेज मध्ये घ्या, कारण जिथं लोक राहतात त्यांना सुविधा देणं गरजेचं आहे, जिथं राहत नाही ते नाही. म्हणून आम्ही असा व्यक्तिभेद करत नाही, आम्ही लोकांच्या दृष्टीने काम करतोय, कारण आम्हाला जनतेची कामं करायची आहे. हे सगळे शॉपिंग कॉम्प्लेक्स मधले सगळे वॉशरूम त्या स्थानिक दुकानदारांनी बंद केलेले आहे, कारण त्याची स्वच्छता होत नव्हती, त्याची दुर्गंधी येत होती. याकरिता आपण लवकरच तिथल्या सगळ्या इंदिरा शॉपिंग असेल, 1 नंबर शाळा असेल, भाजी मार्केट, या सगळ्या तिथल्या गाळेधारकांना विश्वासात घेऊन ते टॉयलेट चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण पाण्याचा टँकर पण तयार केला आहे की जेणेकरून तिथे पाणी भरता येईल. त्यांनी जर आपल्याला सगळ्यांनी संमती दिली तर सगळ्या ठिकाणचे टॉयलेट्स आपण चालू करणार आहोत. तिथं नाही झालं तर आसपास जिथं नगरपालिकेच्या जागा आहेत तिथं आपण ते वॉशरूम, टॉयलेट्स जेंट्सचे आणि महिलेचे टाकणार आहोत. खड्ड्यांचा विषय आहे का पहिल्या कॉन्ट्रॅक्टरचं खड्ड्याचं टेंडर मार्च एंड पर्यंत होतं, परंतु त्याचं बिल न दिल्यामुळे तो पुढचे खड्डे काम करत नव्हता. मार्च एंड झाल्यानंतर आपण खड्ड्याचं टेंडर काढलं, परंतु 1 एप्रिल ते 20 एप्रिल पर्यंत सीओ साहेब रजेवर होते. का होते मला माहित नाही. सीओ साहेब नसताना टेंडर प्रोसेस होत नाही. ते तिथून आले, त्याच्यानंतर आम्ही टेंडरची प्रोसेस चालू केली. आता आचारसंहिता आली, आता शेवटच्या फेजला आहे, टेंडर झालेलं आहे. 2 दिवसात खड्डे बुजवायचं काम चालू होणार आहे. असं आहे, उन्हाळ्यामध्ये धूळ वाढतीच, साफसफाई चालू आहे, डस्ट कलेक्टर आहे, पण अशी काही कुठून नागरिकांची ओरड आलेली नाही का धूळ वाढलेली आहे. पण जर आपल्याकडे असेल तर तुम्ही आम्हाला कळवावं, आम्ही 100% तिथं साफसफाई करू, आम्ही स्वतः जाऊन उभे राहू. ही सर्वस्वी MSCB ची जबाबदारी आहे. आम्ही जर त्याला NOC दिली असती तर तो आमचा कॉल असता, आम्ही ते कॅन्सल केले असते, ते काढून घेतले असते. तो MSCB चा कॉल आहे. तो प्रश्न आपण MSCB च्या अधिकार नाही. आता ते असं आहे, ते MSCB ने दिलेलं आहे, आम्ही तर कुठं परवानगी दिलेली नाही. ज्यावेळी अतिक्रमणाचा विषय येईल, कलेक्टर साहेब येतात, त्यावेळी शासकीय नियमानुसार ते अतिक्रमण निघतं. यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करत नाही आणि वाढवण्यासाठी प्रोत्साहनही देत नाही. नगरपालिकेला असे गाळे बांधायला आता कलेक्टर किंवा शासन परवानगी देत नाही. आपण त्याचाही प्रयत्न करतो आहोत. पण महत्वाचा प्रश्न तुम्ही जो सांगितला का अतिक्रमण काढल्यावर वेळोवेळी परत अतिक्रमण होतं आणि काही जण हप्ते घेतात, तो कोण घेतं घेत नाही हे आम्हाला माहित नाही. पण झालेलं अतिक्रमण काढल्यावर परत अतिक्रमण होऊ नये म्हणून आम्ही दुसऱ्या GB मध्ये अतिक्रमण विरोधी पथकाची निर्मिती केली आणि त्याकरिता त्या अतिक्रमण विरोधी पथकाचं अध्यक्ष CO साहेब असतील, नगरपालिकेचे जेवढ्या डिपार्टमेंटचे हेड आहे त्या प्रत्येकाला, त्या स्टाफला आपण त्या याच्यात घेतलेला आहे, कमिटीत घेतलेला आहे, प्रत्येकाला प्रभाग वाटून दिलेला आहे का जेणेकरून इथून पुढे अतिक्रमण होणार नाही. ती जबाबदारी त्याची राहील.
आधीचं आहे ते शासनाकडून वर्ग नाही 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 थांबवलं का विकासाला विरोध म्हणून छान उत्तर येतं. तर नाही नाही, एक मिनिट ऐका तुम्ही. तो विषय असा आहे का रस्त्यावरचं पाणी वाहून जायला तिथं जागा नाही. दुसरं का रस्ता वाढवता येत नाही. तुमची बातमी मी वाचली का पेव्हर ब्लॉक टाकण्याऐवजी रस्ता वाढवायला पाहिजे होता. रस्ता असा वाढवता येत नाही. ते जे डांबरीकरण झालंय त्याच्या कडेला पाईपलाईन असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, एमएससीबी असेल, आपल्या जिओच्या याच्या केबल्स असतील, या केबल्स आणि हे टाकण्यासाठी जी जागा असते तेवढ्याच भागात ते पेवर ब्लॉक टाकले जातात. तिथं जर त्या पेवर ब्लॉकची हाईट वाढवली तर रस्त्याचं पाणी जाणार नाही, पर्यायाने ते पाणी रस्त्यावर थांबेल आणि ते डांबरीकरण खराब होईल. म्हणून ते जे डिझाईन आहे हे त्या टेंडर मधलं डिझाईन आहे, पूर्वीच्या लोकांनी केलेलं. त्यामुळे ते आमच्या हातात नाही थांबवायचं. तुम्हाला एक ग्वाही देतो, इथून पुढे जे रस्ते होणार आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्यानंतर इथून पुढे जे शहरात रस्ते होणार आहेत हे सर्व रस्ते जुने रस्ते खंदून मग रस्ते होणार आहे का, जेणेकरून नव्या रस्त्यांची हाईट वाढणार नाही. म्हणजे जे रस्ते आता आहे एक तर ती लेवल राहील, नाही तर त्याच्या खाली लेवल राहील. आधी जर बघितलं तर लोकांच्या घरात 3-3 पायऱ्या उतरून जावं लागतं. एवढी तर दूरदृष्टी ठेवून काम केलंय. पण आम्ही तुम्हाला शब्द देतो का इथून पुढचे टेंडर्स जे राहतील ते कंपल्सरी आधीच्या रस्त्याचं उत्खनन होईल, नंतर रस्ता होईल. ठीक आहे ना, ती सूचना आहे ती आम्ही आता करू ना. आता तीच मान्य आहे, 100% बरोबर आहे. आता इथून पुढच्या कामाला आम्ही आपली सूचना आहे, आम्ही ठराव करू. योग्य सूचना आहे, चांगल्या गोष्टी आम्ही कायम अनुकरण करतो. सगळं पाहिलं पण असं आहे ते सगळं हो राबवणार ना. असं आहे, नाही नाही नाही, पार्किंगचे पैसे मागण्याचा अधिकार आपल्याला नाही. कारण रस्त्यावर गाड्या लावल्या तर ते पोलीस स्टेशनचं काम आहे गाड्या काढणं, हा आपल्या कार्यक्षेत्रात येत नाही. तरीही आपण लवकरच ज्या शहरातल्या ज्या जागा आहे, समजा काँग्रेस कमिटी समोरची जागा, तिथं आपण पार्किंगची सोय करतोय चांगली. लवकरच ती पार्किंगची सोय तिथं करणार आहोत, तहसील मैदानला करणार आहोत. आणि जसं आपण फ्लेक्सची बंदी केली तसे सगळ्या शहरातील जेवढे मंगल कार्यालयवाले आहे यांना बोलवणार आहोत, त्यांनाही त्या सूचना देणार आहोत का कार्याच्या दिवशी त्यांनी वॉचमन ठेवून पार्किंगची सोय करायची आहे. असं जर झालं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तयारी ठेवणार आहोत. त्याचप्रमाणे शहरात प्लॅस्टिक बंदीचा आपण निर्णय घेतलेला आहे. शहरात कुणीही प्लॅस्टिकच्या वस्तू वापरू नये यासाठी व्यापाऱ्यांची लवकर बैठक बोलवतो आहे. सगळ्या मंगल कार्यालयवाल्यांची आणि जेवढे आचार्य यांची पण बैठक बोलवतो आहोत का त्यांनी थर्माकॉल, प्लॅस्टिक, सिल्वर फॉइलच्या पत्रावळ्या वापरायच्या नाही. त्या वापरल्या तर आपण दंड करणार आहोत. कारण आज जर आपण डम्पिंग ग्राउंडवर जर गेलो, 11 ते 12 हजार टन जुना कचरा पडलेला आहे, जो गेल्या 7-8-10 वर्षापासून पडलाय, जो डिकम्पोस्ट होत नाही. बरं, प्लॅस्टिक ह्या त्या अन्नाबरोबर जनावर ते खातात, त्याच्यानी त्यांना पोटाचे विकार होतात, तो त्रास होतो. प्लस तो कचरा डिकम्पोस्ट न झाल्याने दिवसेंदिवस तो ढिगारा वाढत चाललाय. आपण त्याचंही टेंडर काढलंय. लवकरच ते जे कचराचा ढिगारा आहे तो बायोमायनिंग मध्ये तो साफ होईल आणि भविष्यात ते वाढायला नको म्हणूनही आपण प्रयत्न करतो आहोत. या सिल्वर फॉइलच्या पत्रावळ्या, प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग या सगळ्या बंद करतो आहोत. सगळ्यांना लवकर बोलवून आपण तशा सूचना पण देणार आहोत. कोणत्या रस्त्याच्या? तो हायवे हा PWDच्या अंदर राज्य महामार्ग आहे. स्ट्रीट लाईट आपण मेंटेन करतो.
परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरनी ती टाकलेली होती, ती अंडरग्राऊंड केबल टाकलेली आहे, त्यामुळे बंद पडल्यावर बराचसा इश्यू होतो. तरी आपण बऱ्याच ठिकाणी वरून केबल टाकून ते हायवेचे लाईट चालू केलेले आहे. आपल्याला ते नवीन लाईट टाकायचे पण होते, तसा प्रस्ताव पण आपण दिला होता. जसे आपण छोट्या पुलावर आणि शहरात आपण बघितले का सगळे स्ट्रीट लाईट चालू केले, त्याला तिरंगी LED लावल्या का एक सुशोभीकरण झालं. तसंच आपल्याला आपल्या शहराची हद्द जी टाकळी फाट्यापासून चालू होती तिथपासून आपल्याला त्या स्ट्रीट लाईट बदलायच्या होत्या. परंतु PWDच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की लवकरच कोपरगाव ते मालेगाव या रस्त्याचं काम चालू होतंय, तुम्ही जर हा खर्च केला तर तो वाया जाईल, म्हणून त्याचं काम चालू होत केलेलं नाही. ज्यावेळी ते काम चालू होईल त्यावेळी चांगले स्ट्रीट लाईट आणि चांगल्या केबल टाकून घेणार आहोत का जेणेकरून परत भविष्यात त्याचं नुकसान होणार नाही. 2026-27 मध्ये कुंभमेळा येतो आहे. आदरणीय कोल्हे ताईंच्या आणि विवेक भाईंच्या मार्गदर्शनाखाली आपण दोनदा गिरीजी महाजन साहेब आणि CM साहेबांशी चर्चा करून गोदावरी जिथं आपल्याकडे दक्षिण वाहिनी आहे त्या गोदावरी नदीला रिटेनिंग वॉल आणि घाट बांधण्यासाठी पैसे मागितलेले आहे. त्याच्यात त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि लवकरच त्याचा तसा आपण प्रस्ताव पण आपण पाठवतो आहे. त्याचा एक प्रस्ताव पाठवतो आहे. तसेच शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन 3 आणि 4 नंबर तळ्याचं खोलीकरण आणि कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव दिलेला आहे. हे करत असताना इरिगेशनच्या शहाणे मॅडमनी सांगितलं का शासनाच्या नवीन नियमानुसार प्रत्येक शहराने ही बंदिस्त पाईपलाईन मधूनच पाणी घेतलं पाहिजे. कारण बंदिस्त पाईपलाईन मधून जर पाणी घेतलं तर त्याला पाणीपट्टी कमी आहे. ओपन सोर्सनी घेतलं तर 65% पाणी वेस्टेज होतं, म्हणून त्याला डबल पाणीपट्टी लागते. आपण त्याच्यावरही विचार करतो आहोत का बंद. आता तो कोणता सोर्स चांगला राहील याच्यावर आता बसायचं आहे. शहराकरता स्वच्छ आणि चांगलं पाणी जिथून मिळेल बंदिस्त पाईपलाईननी त्याचा आम्ही विचार करणार आहोत. त्यानंतर नवीन फिल्टर प्लॅन्टचं पण काम घेतो आहे. कारण आता फक्त आपल्याकडे 16 MLDचा फिल्टर प्लॅन्ट आहे, त्याच्यावर शहराची फिल्ट्रेशनची कॅपॅसिटी पूर्ण होत नाही. तर तळ्यांपासून नगरपालिका फिल्ट्रेशन प्लॅन्ट पर्यंत पाईपलाईन आणि 7.5 MLDचा एक नवीन फिल्ट्रेशन प्लॅन्टचं आपण काम घेतो आहे. त्याचा पण DPR बनवला आहे, लवकर ते पण होणार आहे.